नमस्कार मंडळी. तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन गुढीपाडवा व्लॉग मध्ये. आज आहे गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष. तर तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. हम्म. तर आता काय जे असेल ते नॉर्मल आपलं. तर आज आम्ही ब्लॉग करायचं ठरवलंय, तर दाखवतो काय काय होते. आतापर्यंत देवपूजा झालीये, गुढीपाडव्याचं सगळं सगळं सामान आणून ठेवलंय. तर आता दाखवतो नाही तुम्हाला. नाही नाही आणायला जायचंय. हा थोडं राहिलंय, तो घेऊन येणार आहे. हा आणायला जायचंय. ते राहतच काही तर ना आता जरा काय. थोडस जरा असं लो एनर्जी, कारण लवकर उठलोय मी हम्म. आज. तर थोड्या वेळाने मला अशी एनर्जी येईल, जरा खाऊन पिऊन झालं पोटभर की मला जरा एनर्जी येईलच. तर तेव्हा मग आपण करूयात आता ब्लॉग स्टार्ट. Vlog आता start. केलेलंच आहे. आता बघूयात पुढं काय 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 मॅडम काय काय हा. करतात. मॅडमनी मागवलेलं सगळं सामान तर आता घेऊन आलेलो आहे मी. आता बघू काय असेल ती सगळी पुढची तयारी आता करून घेऊया. तर नमस्कार मंडळी, परत सॉरी तर एकदा स्टार्ट केले. आता रेडी झालेलो आहे आम्ही दोघं. हो. तुम्ही बघू शकता एकदम मस्त. आता तुम्हाला फोटोज वगैरे तर दिसतीलच. जर आज तुम्हाला वगैरे जर तुम्हाला आमचे फोटो बघायचे असतील तर तुम्हाला आम्हाला फॉलो करावं लागेल इंस्टावरती एक मेवर एक तू, याच सेम हँडलने. हे बघा इथं बघा वरती बघा दिसतंय. इथं तुम्हाला आम्हाला फॉलो करावं लागेल. आणि आता आम्ही रेडी झालेलो आहे. तयारी पण सगळी झालेली आहे. सामान सगळं घेऊन आलेलो आहे. एकदम मस्त. आता गुढी उभारायची आहे आणि तुम्ही बघू शकता. मी अशी रेडी झालीये. हे मला कधीपासून घालायचं होतं, फायनली त्याला मुहूर्त आलेला आहे. आज मी घातलंय ते. मला थोडी सर्दी झालीये, त्याच्यामुळे असं खोकला पण आणि खोकला पण साधा नाही असा. अरे मला इथनच खोकला येतो असं. नको दाखवायला. बघू नका तुम्ही, लगेच अनफॉलो करायला मला. नाही करणार. चला तुम्ही बघू शकता. रेडी झालोय. सांगा बरं तुम्ही कशी दिसतीये मी. तू सांग कशी दिसतीये मी. काय लिहू तुझ्या सौंदर्यावर सखे, आता माझ्याकडे शब्द नाही. काय लिहू तुझ्या सौंदर्यावर सखे, आता माझ्याकडे शब्द नाही. का करू मी तुलना त्या चंद्रासोबत, तो चंद्र तुझ्या इतका सुंदर नाही. भारी. पहिला मानाचा हार महाराजांना. मस्त दिसतोय रे. छान बनवलंय त्यांनी. भारी आहे. नाही सही बनवलंय. आमच्या कॉलनीमध्ये एक आंटी आहेत, त्यांनी बनवलंय. मस्त बनवलंय. बरोबर झालं ना. हो बघू. छान झाली आता आमची प्रिपरेशन चालू. हे बघा सगळं खूप घाण आहे इथं, पण नाही घाण नाही. हे गुढीचं ताट जेवढं मला व्हिडिओ बघितलं होतं मी, त्यात हे सांगितलं होतं. हे सगळं रेडी केलंय. हा तांब्या जो असं आपल्याला लागेल, हार, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, सगळं रेडी आहे. हार कुणी आणले? तू आणले. कुणाच्या लक्षात होतं निकी हार? तू आणले. मी विसरले हार होते. कुणाच्या लक्षात होते? मी विसरले होते. तुला हे बाकीचं लक्षात होतं का? ते मी केलं ना. कुणाच्या लक्षात? बरोबर झालं. कुणाच्या लक्षात? बरोबर झालं. अर्ध तू अर्ध मी. ठीक आहे चलो. ही आहे गुढीची साडी. येस. जी मॅडम घालणार आहे. छान कलर आहे ना, मला आवडली होती. जी मी चॉईस केलेली आहे. पूरी चॉईस केली. ओ भाई ऐसे झुट्टा बोलेगा तो फिर कैसे चलेगा? तुम झुट्टा वाता करते. नाहीये साडी. नाही पण मी चॉईस केली ना परवा. अच्छा परवा. हा अरे झुट्टा वाता मत करो. थांबलो. शिवराय. ठीक आहे. ओके. अशा प्रकारे मी केलेलं आहे. ठीक का नाही? हे असं ठीक आहे ना? असं नाही चुकलं. ही शेवटची जरा ही थोडीशी ही होती. जर नीट करतेस का? हो. त्याला भाऊंना ओसीडी आहे बर का. मी सांगायचं विसरले. साडी सुंदर आहे ना साडी. आता तुम्हाला दाखव. थांबा. साडीला हिने कुठून हे घातलंय बघा. इथून घातलंय आणि इथं टाकलंय. तिला वाटतं हे लागणार आहे. नाही वरती घेते. हमको पता है.
हमारा बायको है ना, हमको पता है. हा गप बस. ओके डन. बघा हे अशा प्रकारे मी बरोबर सेटल केलेली आहे आता साडी. हा तूच केले, यस. सगळं तूच केलंय. तर साडी आता ही साडी आपल्याला लावायची आहे गुढीला. गुढीला. तर सुंदर वाटते ना साडी, खूपच हम्म. खूपच खूपच गोड आता वाटते एकदा ना साडी. गुढीने नेसली की मग मी नेसणार. ही गुढीची काठी पुसून घेतोय. आणि निकिता आलेली आहे. कात्री राहिली होती, कात्री घेऊन आले. हे असं व्हिडिओ करता करता करणं म्हणजे ना लय अवघड आहे, लय अवघड आहे, अवघड लय काम म्हणजे आहे. खूप अवघड आहे. म्हणजे सण करायचे, सण करून त्याच्यानंतर हे असं म्हणजे नाही का आपण म्हणतो की अरे विषय कसा असतो, त्यात इंस्टाग्रामवर सुद्धा कंटेंट क्रिएटर आहे आणि युट्यूबवर सुद्धा मोठे व्हिडिओ टाकतो, मग 2 मोबाईल यूज करावे लागतात. आता हे तर तुम्ही दाखवताय, आता इथे युट्यूब वरती व्हिडिओ चालू आहे आणि इकडे मी निकिता इकडे इथे रील काढते. रील साठी करते. म्हणजे असं नाही की आम्ही एन्जॉय करतो, एन्जॉय नाही करतो तो असं नाही. मुवमेंट, असं नाही असं नाही. पण कधी कधी असं वाटतं की असं नाही पण नाही Movement नाही असतो होत ना, एवढे असे तो राहून जातो. मुवमेंट राहून जातो तो, पण कोई बात नाही. पण ठीक आहे, आम्ही कधी नाही. पण जेव्हा 5 वर्षांनी कारण 10 जर- वर्षांनी बघू तेव्हा असं वाटेल अरे म्हणजे मेमरी राहते ना. म्हणजे आणि मी कुर्ता कधी घातला नसता, म्हणजे मी कधीच असं मला लय असं मी लय कंटाळवाना माणूस आहे, मला असं कंटाळा येतो सणासुदीला चांगले वेगळे कपडे घालून. त्याला कसे फोटो काढायचे, बाईक म्हणजे निकिता आल्यापासून फोटो काढायचे, हा. व्हिडिओ काढायचा आहे तर व्हिडिओ चांगला दिसायला हवं, फोटो चांगले यायला हवे, म्हणून मी कुर्ता वगैरे घालतो. नाहीतर मी ट्रॅक पॅन्ट शिवाय दुसरं काय घालतच नाही. आय एम व्हेरी डेंजरस घाणेरडा बॉय. पर्सनॅलिटी. मला माझी मम्मी लय बोलायची, माझे पप्पा तेवढं शिवाय द्यायचे ना लग्नाच्या आधी. मग देणारच ना असं ना, ट्रॅक पॅन्ट वर तू थांबल्यावर कसं होणार. मला हे लावायचं गाडी झालेलं आहे आणि कुंकू वगैरे पण लावून झालेलं आहे. आता मॅडमनी छान पितांबरीनी घासून काढलेला आहे हो. तांब्याचा, काय म्हणतात त्याला, गडू गडू. गडू. हा आणि बघा ए काहीच आहे का, नात करते काय. येस. आता मी ह्याला तर असं ही ह्याला आता हे करते आणि मी आता हे पुसतो असं. आज मॅडम स्वयंपाक पण करणार आहेत पोळ्यांचा. पुरणपोळी. डिचिक 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 डिचिक. आज पोळी खाणे को मिळेगा. माझी बहीण भाचा म्हणजे अजून एक बहीण आहे माझी मानलेली ती. त्याच्यानंतर अजून पप्पा, पप्पाने तर कधीच पुरणपोळी खाल्ली नाही, पण सून बनवते ना मग त्यांना Yes. आवडतं. बरोबर आहे. आम्हाला तर हाणणार नाही, आमच्याकडनं चूक झाल्या की नुसत्या शिव्या असायच्या. आता जळतंय का सोन्याला कोणीतरी? कोण काय वास बोलत येतोय, नाही आता. वास येतोय, वास नाही, येतोय. नाही. वास नाही ते बरं आहे आम्हाला, उलट टेन्शन नसतं. उलट आई वडिलांचं आणि तिचं पटतं म्हटल्यानंतर मला काय जास्त टेन्शन नसतं. अरे मी गुढी बनवली, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून गुढी उभारली आहे. आता हिला फक्त उभं राहायचं बाकी आहे. आता गुढीला झाले सगळं खूप छान, आम्ही दोघांनी मिळून येस. रेडी केलेली मागच्या आहे. वेळी जरा थोडी तकलीफ झाली होती हे उभारताना, माहित नव्हतं कसं लावायचं नाही ते. नव्हती झाली. मला मी झालं बघितलं होतं, होतं साडी युट्यूबला. वगैरे नीट नव्हती युट्यूबला करता आली. बघितलं होतं आणि त्यावेळी YouTube जरा बरोबर आहे, एकदम बरोबर हा. सांगतो. तर अशा प्रकारे आता झालेलं, आता उभारतो आम्ही. उभारायचे. मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो. मग Yes. आता पूजा झालेली आहे हा. आणि गुढी पण उभारून झालेली आहे. आता मला दाखवतो गुढी. मस्त. गुढी अशी उभारलेली आहे, छानशी पूजा पण झालेली आहे. इथनं दाखवतो तुम्हाला अशी. ये आणि ही निकिता. अयो आमच्या निकिता मॅडमनी ना एक वेगळीच प्रथा आणलेली आहे. वेगळीच नाही. तिचं म्हणणं आहे की गुळ आणि हे काय ते कडुलिंबाचा पाला खायचा असतो, खायचा असतो. खरंच खायचा असतो. लय अवघड काम आहे आता हे माझ्यासाठी. खायचा असतो. अरे हे बघ, वर्षातून एकदाच खातो की नाही आपण. तू खा सगळ्यात पहिलं, चल वर्षातून एकदाच खातो ना. तू खा सगळ्यात पहिलं, चल तू खा. काहीच नाही लागलं. काहीच गोळच नाही लागला फक्त. लागत होता आतापर्यंत. आता काय कडुलिंब लागला? पण लागतंय. काय लागलं निके? आतापर्यंत गुळ लागत होता, आतापर्यंत कडुलिंबाचा पाला पण लागतोय आणि आता कडू लागतंय. पण खायचं असतं. फुकायला बिकायला नको जाऊ, पूर्ण खाच. थांब ए जायचं नाही. चल दे चल मला. हा आता मी पण खाणार कडुलिंबाचा पाला. सकाळ सकाळ काहीच खाल्लेलं नाही, हे पहिलं खातोय तर. कसं आहे, गोड आहे ना. तर लगेच गुळ घे जास्त.
लय कडू आहे, बेकार. आता आमच्या मॅडमचे फोटोज सुद्धा काढून झालेले आहेत. येस, फोटोज पण आता हल्ली ना आम्ही असे सेपरेट फोटो काढतच नाही नाही. आणि नाहीच काढले पाहिजे. लग्न झाल्यावरती कशा सेपरेट फोटो टाकायचे किंवा काय करायचं. हा. म्हणून आता झालेलं आहे सगळं. आता कपडे वगैरे चेंज करून माझी कामं आवरून घेतो. ती पण आज वर्किंग आहे, तिला पण हो, काही सुट्टी मला नाही लॉग इन करायचंय अजून. आहे. युकेच्या कंपनीवाले अशीच असतात. इंडियन कंपनी सुट्ट्या तरी देतात, हे सुट्ट्या पण रोजी नसतात. रोटी OS नाही हा ना, बोलू शकते. तर आता तर तिला पण आता काम करायचं आहे. मी पण माझी कामं सगळी आवरून वगैरे घेतो. आता डायरेक्ट दुपारी भेटूयात Yes. पुरणपोळीचं पुरणपोळी जेवण घेऊन, बनवणार. कारण आम्ही जेवण बनवून जाणार आहे मम्मी पप्पांकडे. हा, तिकडे मग जेवणार तिकडे आहे. आम्ही तिकडे जाऊन जेवणार आहे. अर्धा स्वयंपाक निकिता, अर्धा स्वयंपाक मम्मी करणार आहे. तर हे ह्यांचं ठरलंय, हे दोघींचं लय बरोबर आहे ना. मला हे येत नाही, तू ते बनव. मी हे आणि बनवते. तुला ते येत नाही, मी हे असं एकदम दोघींचं divide एकदम करून मॅनेजमेंट एकदम डिवाइड करून घेतात. तू हे बनवून घेऊन ये, मी हे बनवते. मग आता मग आमचं नंतर sorted आहे. सॉर्टेड आहे. माझा दुपार झाली की मग मी पण माझ्या सगळं आवरून येईन आणि मग जेवण वगैरे करून घेईन. आमचं 10:30 सगळं आवरलेलं आहे, एकदम लवकर, Yes. एकदम फास्ट अँड फ्युरियस आहे आम्ही तसे. तर आता कपडे वगैरे चेंज करून कामाला निघतो. बुर. Bye. बाय. माझ्या बायकोनी आता बनवलेलं आहे का तुम्हाला दाखवतो. आमटी कसल्या पोळ्या. चांगली आहे. कसं आहे आज मैं खाएगा पोळी. Yes. आज मैं खाएगा पोळी. आता पुरणपोळी करतोय. आज पुरणपोळीचा बेत आहे. आज एवढंच जेवण आहे, कारण तुम्हाला माहिती आहे ना, हा, मग कशी सांगितलं होतं ना मी. त्या घरी अर्ध जेवण, ह्या घरी अर्ध जेवण. अर्ध म्हणजे असं. मग मम्मी म्हणते पोळ्या तू कर, बाकीचं मी. ए, माझी पोळी फुगली. पोळी फुगली. ओ माय गॉड. चला भेटूया. निकिताचं ऐकलं हे आहे, म्हणजे असं आता ओव्हरऑल पाहायला गेलं तर तिला तिचं काम सुद्धा आहे. तरी सुद्धा ते शूट, म्हणजे सकाळी उठल्यापासून शूट करणं, सगळं आवरणं, नाश्ता वगैरे बनवून देणं, त्याच्यानंतर शूट झालं, गुढीपाडवा उभारून झाला, त्याच्यानंतर थोडा वेळ काम झालं. फक्त असं म्हणजे ती आज ऑनलाईन आहे, आज तिचं काम चालू आहे, पण तो सुद्धा एवढं स्वयंपाक करायचा. म्हणजे असं मला लय असं भारी वाटतं की असं Thank you. म्हणजे माझी बायको एवढी अशी ऑलराऊंडर आहे. म्हणजे बरं, एवढं काम सुद्धा चालू आहे, नंतर शूट सुद्धा असतं, शूट करायचं. आणि शूट एकासाठी नाही, इंस्टासाठी आणि यूट्यूबसाठी सुद्धा शूट आहे, दोन्ही शूट करायचे. त्यानंतर मग स्वयंपाक, संसार पण सांभाळायचा, काम पण सांभाळायचं. आजकालच्या पोरींना हे जास्त गोष्टी जमत नाहीत. आणि मी लकी आहे. हा, मग ते म्हणतो ना, मी लकी आहे की मला अशी एवढी छान बायको भेटलेली आहे. त्याच्यामुळं थँक्यू सो मच सासूबाई, कारण हे आमचे सगळे गुण आमच्या सासूबाईंचे आहेत. चांगलं, आमच्या सासूबाई जसे आहेत सगळ्यांचं मन राखून राहतात, तसं ही पण सगळं तसंच करते. पण सासू जरा चांगलं साधे आहेत, हे लय चॅप्टर आहे. आता 1 मिनिट किती 30 सेकंड पूर्वीच तारीफ केली ती, लगेच होतं म्हणतो चॉप्टर. हा, मग चॅप्टर म्हणजे सासूबाईंच्या असं जर दोघांना हे केलं, कम्पेअर केलं तर तू जास्त आगावेस ना. चला रे. लय चाबरी आहे ते तोंड चालतं. किरकिर लय किरकिरी आहे, चिडचिडी किरकिरी. अरे तू आत्ताच तारीफ केली होती. बघा आता मला असं म्हणते, असं करते मला. कोई बात नाही, पण छान आहे माझी बायको. आता आलोय जेवायला. हा ओम, पप्पांचं जरा पोट खराब असल्यामुळे पप्पांनी खाल्लंय दही आणि भात. मम्मी खा. कशी पोळी बनली? नाश्ता किती पोळी कशी एक नंबर. दही पण खाऊन बघतो कशी बनली. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्य, भरभराट, समृद्धी, सुख सगळं मिळू दे. सगळं मिळू दे आणि आम्हाला सुद्धा मिळू दे, अशी तुम्ही सुद्धा प्रार्थना करा. आणि असंच येत राहू आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन लवकरात लवकर, जसं जमल तसं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचं इंस्टा ID दिसतंय ना तुम्हाला, इंस्टाला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.